रामकृष्ण हरे. सज्जन हो, परमार्थातील साधना करून एक उच्च स्थिती प्राप्त करून घेता येते. ब्राह्मी स्थिती, जीवन मुक्त स्थिती, ज्याला भगवद्गीता स्थितप्रज्ञ असं म्हणते, अशी स्थिती तुकाराम महाराजांनी प्राप्त करून घेतली. आणि त्या स्थितीचा अनुभव तुकाराम महाराज ज्या अभंगात सांगतात, तो अभंग आज आपल्यापुढे सादर करतो आहे. त्याचं जे निरूपण आहे, म्हणजे विवरण आहे, ते मनाचे कान करून ऐका. निंदे कोणी मारी मारे, निंदे कोणी मारी, वंदी कोणी पूजा करे, मज हेही नाही तेही नाही, मज हेही नाही तेही नाही, राहिलो दोही वेगळा, हेही नाही तेही नाही, मज हेही नाही तेही नाही, देह भागे भोग घडे, देह भागे भोग घडे, जे जे जोडे ते ते बरवे, हेही नाही तेही नाही, अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयाच्या, हेही नाही तेही नाही, मज हेही नाही तेही नाही. तुकाराम महाराजांना जी ब्राह्मी स्थिती म्हणजे जीवन मुक्त स्थिती प्राप्त झाली होती, स्थितप्रज्ञता ज्याला म्हणतात, ती स्थिती तुकाराम महाराज वर्णन करतात. असा एक भाग आहे की ती स्थिती प्रत्येकाने प्राप्त करावी. मी केली, करून दाखवली, आणि या सगळ्या साधनेतून मी गेलेलो आहे. कैयायशी दशा येईन माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. ती स्थिती प्राप्त करण्यासाठी तुकाराम महाराज झुरत होते आणि तशी साधना प्राप्त करत होते. नरनारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. सगळं मला देव रूपाने दिसलं पाहिजे, असं माझं मन कर, असं मला कर. आणि कशी माझी स्थिती प्राप्त होईल, केव्हा होईल, असं पांडुरंगाला विनंती करून ते आपल्या साधनेवर मार्गक्रमण करत होते. हे करत असताना आपल्या जीवनक्रमामध्ये काय काय घटना घडतात त्या अभंगामध्ये त्यांनी वर्णन केलेले आहेत. आणि मग मी या सगळ्या संकटावर मात करत करत ती स्थिती प्राप्त करून घेतली. त्याचा अनुभव तुकाराम महाराज सांगतायत. कारण निंदक हा जो एक प्रवर्ग आहे समाजातला, तर तो एक भाग आहे, तो आत्ताच आहे असा नाही. त्यांनी भगवान गोपालकृष्णाला सोडलं नाही. भर सभेमध्ये शिशुपाळाने 100 शिव्या भगवान गोपालकृष्णाला दिल्या. प्रभू रामचंद्राचा निंदा करणारा एक परीट होता, त्याने भगवान प्रभू रामचंद्राची निंदा केली. तुकाराम महाराजांना मंबाजी व आणि इतर सारखे जे लोक होते सतत छळत होते. माऊलींना किती छळलं हे सगळ्यांना विदित आहे. कोणालाही या चांडाळ चौकडीने सोडलेलं नाही. ही एक कोट्याळाचा गावात ओटाच असतो. एकनाथ महाराजांच्या तिथे पैठणला अजून तो कोट्याळ ओटा आहे. कोट्याळ लोक त्या ओट्यावर जाऊन बसायचे आणि सतत संतांची निंदा करायचे. नाथ महाराजांची सतत निंदा करायचे. तो असाच आहे, तो तसाच आहे, हे आहे ते आहे, असे जे निंदा करणारे जे निंदक आहेत त्यांच्याविषयी
संतांनी बरंच लिहिलेलं आहे. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलेलं आहे. किंवा निंदक नियारे राखो अंगण कुटी छवाय, बिन पाणी बिन साबण अंतर बाह्य धुवाय. म्हणजे बिन पाण्याचं आणि बिन साबणाचं ते आतून बाहेरून आपल्याला स्वच्छ करतात. म्हणून निंदक हे असले पाहिजे असंही वर्णन केलेलं आहे. निंदकापासून दूर राहा असंही वर्णन केलेलं आहे. सर्वथा संगत त्याज्य हा असं म्हटलं आहे. निंदकस्य संग हा सर्वथैव त्याज्य हा, सगळ्या बाजूने त्यांचा संग टाका असंही म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यापासून सतर्क राहा असा पण संतांनी उपदेश केलेला आहे. पण म्हणून तुकाराम महाराज याच्यामधून सुटलेले नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, मलासुद्धा हा अनुभव आला, सगळ्यांना आला, मलाही येणार असतो. आणि आपण तुकाराम महाराजांचं काम करतो आहेत, आपल्यालाही तो अनुभव येणारच. कारण तो जो मंडळ आहे, कोटाळाचा जो ओटा आहे तो सगळीकडे आहे. पैठणलाच आहे असं नाही, देऊलाही होता. सगळ्या गावोगाव ओटे आहेत. ते तिथे जाऊन बस साधू संतांची यांची त्यांची निंदा करायची. महाराज म्हणतात, माझी खूप लोकांनी निंदा केली, निंदे कोणी मारी. निंदा करून थांबलेत असं नाही, मारलंसुद्धा. काठी मारली एकाने तुकोराम महाराजांना. कार्यक्रम संपल्यावर महाराज तिथे गेले आणि त्याचे पाय दाबायला लागले. म्हणाले, काठीने मारलंस, मला लाथ पण मारली, तुझे पाय दुखले असतील. म्हणजे संतांचा जो औदार्यपणा आहे ना, तुकाराम महाराज सुटले नाहीत. काही काही तो सोळावर चढून खिळे ठोकून मारलं. अनेक लोकांना त्यांनी विषप्रयोग केले. अगदी शंकराचार्यापासून कोणाला सोडलेलं नाही या लोकांनी. तेव्हा महाराज म्हणतात, कोणी मारतंय, कोणी निंदा करतंय, वंदी कोणी पूजा करे. कोणी वंदनही करतात, पूजा पण करतात. मज हे नाही तेही नाही. म्हणजे निंदा करतात, मारतात. कोणी वंदन करतात, कोणी पूजा करतात. हे दोन्हीही भाग मी अनुभवलेत माझ्या जीवनामध्ये. आणि नंतर आत्ता माझी स्थिती अशी झालेली आहे, निंदा करताना मला लोकांचा त्रास व्हायचा, मला वाईट वाटायचं. पूजा केली की बरं वाटायचं. पण आता मात्र या दोहींच्याही पलीकडे मी गेलेलो आहे. मज हेही नाही तेही नाही, राहिलो दोही वेगळा. या दोहींच्याही मी वेगळा राहिलो. कारण निंदेचं वाईट वाटलं की स्तुतीचा आनंद होतो. म्हणून निंदाही नको आणि स्तुती पण नको. भगवद्गीतेमध्ये फार एक श्लोक छान आलेला आहे, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. असा जो निंदा आणि स्तुती सारखा मानतो, असा जो स्थितप्रज्ञ असतो, तो महत्त्वाचा भाग असतो. तेव्हा अशी माझी स्थिती झालेली आहे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज आणखीन पुढे जाऊन म्हणतात, देह भोगे भोग घडे. देहाच्या भोगाने हा भोग घडतो. आपले जे कर्म आहेत ना, तेच आपल्या भोगाला येत असतात. अशी माझी समजूत होत गेली. कारण मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. देवाने काही केलेलं नसतं, आपणच आपले पूर्वकर्म केलेले असतात आणि त्याचे फळ भोगत असतो. या सगळ्या संगती जेव्हा कळल्या, प्रारब्ध संचित क्रियामान आपलेच कर्म आपल्याला भोगावे लागतात. तो का म्हणे, काय देवाशी रुसावे मनाशी पुसावे काय केले. तेव्हा हे सगळं कळल्यानंतर आता मात्र देह भोगे भोग घडे, जे जे जोडे ते ते बरवे. जे जे काय प्राप्त होईल ना, ते ते चांगलं आहे, चांगल्यासाठी आहे आणि आपल्याला त्याचा अनुभव येऊन पुढे नेण्यासाठी आलेलं आहे. मग ते संकट असतील, अनुभव असतील, निंदा असेल, आणखीन काय काय असेल, त्याचा सगळ्याचा समन्वय सकारात्मक मी लावला. देव करतो ते बऱ्याकरताच करतो अशा अर्थाने लावला. किंवा देवानेच माझी परीक्षा घेतलेली आहे, ते देहभोगाने हे भोग घडतात, ते बरवे आहेत, चांगले आहेत. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, अवघे पावे
नारायणे, मी माझ्यावर घेतलं नाही, ते नारायणाला पावलं अशा अर्थाने मी ते केलं. जनार्दनी तुकयाच्या मज हेही नाही तेही नाही. तेव्हा हे सगळं देवावर मी सोपवून दिलं. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. देवाला वाहिलं, मग स्तुती असो की निंदा असो. आणि माझी आता स्थिती आनंदमय झालेली आहे. मी आता ब्रह्ममय स्थितीमध्ये वावरत आहे. अशा प्रकारचा परमार्थातला अत्युच्च अनुभव या अभंगात महाराजांनी वर्णन केलेलं आहे. तेव्हा पहिलं जे पद आहे निंदा, निंदक, हे ज्या गोष्टी आहेत ते जनरली सगळ्यांना त्रास देणाऱ्या अशा आहेत. आणि त्या गोष्टी सहज करणारी एक प्रवृत्ती आहे. ते निंदा करणारे लोक असतात ना, ते आत्मविश्वास गमावलेले लोक असतात. पुढच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यासारखं आपल्याला जमत नाही किंवा आपण करू शकत नाही की मग ते त्याची निंदा करायला सुरुवात करतात. आणि मग निंदेचे जे काय शिव्या असतात, निंदेचे जे कठीण शब्द असतात, दुःखदायी शब्द असतात, हा म्हातारडा आहे, हा थेरडा आहे, याला काही कळत नाही, हा अमुक आहे, वेगवेगळे शब्द ते वापरतात. म्हणजे शिव्यासुद्धा देतात. कारण शिव्या देणं सोपं आहे, ओव्या गायला मात्र अभ्यास करावा लागतो, शिव्या द्यायला अभ्यास करावा लागत नाही. असं तुम्ही कधी बोर्ड वाचला आहे का कुठे? इथे चांगल्या चांगल्या शिव्या देण्याची शिकवल्या जाईल, क्लास घेतल्या जातील? कुठेही बोर्ड नाही, पण लोक धडाधड शिव्या देतात. ओव्या गायच्या, ओव्या शिकायचे मात्र धडे द्यायचे क्लास आहेत, शिव्या शिकवण्याचे नाहीत. आणि हे सोपा धंदा आहे ना. आणि कोणाला शिव्या द्याव्यात असं त्यांना माहिती असतं. म्हणून हे गिऱ्हाईकं गाठतात की संत आहेत, भाविक आहेत, ते प्रतिकार करणार नाहीत, मारणार नाहीत किंवा प्रतिशब्द यांना शिव्याचे ते देणार नाहीत. असं गिऱ्हाईक गाठून त्यांचा हा धंदा चांगला फोफावलेला असतो. असे जे निंदक लोक आहेत ना, तर महाराज म्हणतात तिकडेही मी लक्ष नाही दिलं नंतर. आणि मग हे जे निंदा करणारे लोक आहेत तर यांना फळ काय मिळतं? त्याचं काही नाही, आसुरी आनंद, मानसिक समाधान मिळतं. आणि त्याचं फळ आणखीन शास्त्रकाराने सांगितलेलं आहे. जरा ऐका, दृष्टांत सांगतो. एका गावाच्या बाहेर एका मंदिरामध्ये साधू राहत होते. नुकतेच आपले त्या गावामध्ये आले, भाविक गाव होतं. त्या महादेव मंदिरामध्ये त्यांनी वास्तव्य केलं. एक भाविक बाई होती, तिला कळलं साधू महाराज आलेले आहेत, मंदिरात राहतात, चांगले सज्जन आहेत वगैरे. मग ती त्या साधू महाराजाला गाडग्यामध्ये ताक घेऊन जायची आणि ताक द्यायची, कारण ताक तिच्या घरी मुबलक असायचं. म्हणून त्या साधूची सेवा म्हणून ती ताक घेऊन त्या महाराजांकडे जायची. एकदा अशी गंमत झाली की एक विषारी साप, एक घार त्या सापाला घेऊन वरून चालली होती आकाशामधून. तिचं खाद्यच तो साप तिने धरला आणि चालली होती वरून. आणि त्या सापाच्या तोंडातलं विष त्या ताकामध्ये पडलं. त्या गाडगं घेऊन चालली होती बाई, त्याच्यामध्ये ते विष पडलं. त्या बाईला माहिती नाही. ते गेली, साधू महाराजांना ताक ते गाडगं दिलं, ते घाटा पेलं, डोळे वाटारून मेलं. आता साधू मेल्यानंतर गावात चर्चा सुरू झाली. अरे साधू महाराज मेले, साधू महाराज मेले, असं कसं काय झाले, खूप चांगला माणूस होता. आणि अशा सगळ्या चर्चा जिकडे तिकडे सुरू झाले. आता हा जो जीवात्मा आहे साधूचा, तो स्वर्गामध्ये यमलोकामध्ये मोठी सभा असते, साधू संत तत्त्वज्ञ तिथे असतात. आणि त्या चांगल्या माणसाचं जे खातं असतं पाप पुण्याचं, का मेला, कोणतं पाप आहे, म्हणजे पंचमहापातकापैकी आहे का, मग याला शिक्षा काय द्यायची, तिथे चर्चा होते. म्हणजे साधू महाराजांना जीवात्मा तिथे गेला, त्यांना शरीर देण्यात आलं. आणि त्या साधू महाराजांनी का आत्महत्या केली, का काय नेमकं झालं, तर त्याच्याविषयी चर्चा सुरू झाली. सुरू झाल्यानंतर एकाने मांडलं की म्हणले साधूने
ताक पिऊन आत्महत्या केली, तेव्हा आत्महत्येचं पाप त्या साधूवर लावा आणि त्या पापाखाली त्याला नरकात पाठवा. दुसऱ्याने लगेच प्रतिवाद सुरू केला, युक्तिवाद सांगितला. नाही म्हणले, असं चालणार नाही. कारण साधू काय वैतागलेला नव्हता, म्हणून त्याने अगदी आत्महत्या केली. त्याला माहीत नाही ताकामध्ये विष आहे, तो बिचारा नेहमीप्रमाणे ताक प्याला. त्यामुळे हा दोष साधूवर लावता येणार नाही. साधू या दोषाला जबाबदार नाही, त्याच्यावर दोष लावणं हे न्यायोचित होणार नाही. मग म्हणले, हे लावायचं कोणावर? साधू तर मेलेला आहे, मग हे पाप कोणावर लादवायचं? दुसरा म्हणला, असं करा, ती घार आहे ना, घार, ती साप घेऊन चालली होती. कारण ती जर साप घेऊन चालली नसती तर विष पडलं नसतं याच्यामध्ये. घारीच्या खात्यावर नोंदा. तिसरा उठला, म्हणला ऑब्जेक्शन. म्हणजे काय झालं? म्हणले, अहो घारीला काय माहीत साधू खाली आहे आणि याच्या ताकामध्ये विष पडावं आणि तो साधू मरावं. ती बिचारी आपलं खाद्य म्हणून घेऊन चालली होती, त्यामुळं जाणीवपूर्वक तिने हे कृत्य केलेलं नाही. त्यामुळे हे घारीच्या खात्यावर पाप नोंदता येणार नाही. चौथा म्हणला, मग असं करा, सापाच्या खात्यावर नोंदा, कारण सापाच्या तोंडातूनच हे विष पडलं. चौथा म्हणला ऑब्जेक्शन. साप मरायला लागला, त्याला काय साधूंचं त्याचा उद्देश नाही येतो, त्यामुळे त्याच्या खात्यावर हे पाप नोंदता येणार नाही, त्याला जबाबदार धरता येणार नाही. बाईच्या खात्यावर नोंदा. म्हणले, बाई भाविक होती, ते ताक गेल, त्याला काय माहिती त्याच्यात विष घारीवरून पडलेलं आहे म्हणून, तिच्या खात्यावर नोंदता येणार नाही. असं प्रत्येकजण ऑब्जेक्शन घ्यायला लागला. आता हे पाप जे झालं आहे आत्महत्येचं, अकाली निधनाचं, हे पाप कोणाच्या खात्यावर नोंदायचं? त्याची काय सुसंगती लागेना. म्हणले, मग काय करायचं? काय नाही म्हणले, ज्या ठिकाणी ही घटना घडली ना, तिथे जाऊन प्रत्यक्ष आपण चौकशी करू. यमराजाने सांगितलं, मी स्वतः तिथे चौकशी करतो. चित्रगुप्तांना बरोबर घेतलं आणि यमदूत गुप्त रूपाने त्या गावामध्ये पोहोचले, ज्या गावात ही घटना घडली होती. तिथे पाहिलं त्यांनी गाव फिरून. इतर लोकांना हे दिसत नव्हते, पण यांना सगळे दिसत होते. तर त्या कुटाळ वाट्यावर हे कुटाळ बसले होते, कुटाळकी करीत. एक म्हणला, का रे? अरे ती परवा जी आपल्या गावात घटना घडली ना, साधू ताक पिऊन मेला म्हणले, काय झालं असन रे? दुसरा म्हणता, अरे काय झालं असन, काय बोलतोस? ती आपल्या वरच्या गल्लीतली गंगी नाही का, गंगी, ती रोज ते ताक घेऊन जायची त्या साधूला. आणि साधूच्या चांदीच्या खडावा होत्या, त्या पण नंतर गायब झालेल्या आहेत. म्हणजे चांदीच्या खडावर डोळा ठेवून तिने काहीतरी ताकामध्ये विष घातलं असलं पाहिजे, असं काहीतरी घोटाळा दिसतो बा मला तर. दुसरा म्हणतो, नाही रे, ती बाई फार भाविक होती. तिसरा म्हणतो, अरे भाविक बिवेक काही नाही, लोभापायी माणूस काही बे करतो. अशी ती चर्चा चाललेली होती. हे यमराजाने ऐकलं आणि चित्रगुप्तांना सांगितलं. म्हणले, हे जे पाप आहे ना, तर यांच्या खात्यावर नोंदवा. यांना नीट माहिती नाही, यांना काही कल्पना नाही, मग ह्याच्यावर का त्याच्यावर असं हे चुकीचं करतायत, निंदा करतायत त्या बाईची. तेव्हा त्या बाईचा उद्देश नसता कासता याच्या काही सुसंगती नाही, पण हे निंदा करतात. हे पापाची संगती यांच्या खात्यावर टाका आणि त्या येती निंदकापाशी आशेष ही पापे, असं माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे. ह्या निंदकाजवळ सगळे पाप तिथे येऊन बसतात. हे पाप त्या कोट्याळच्या लोकांच्या खात्यावर नोंदल्या गेले. सांगायचा मुद्दा असा आहे की ज्याची आपल्याला पूर्ण कल्पना नाही आहे आणि उगीचच आपली निंदा करायची, जो विषय आपल्याला पक्का माहिती नाही आहे, त्या विषयावर टीका टिप्पण्या करायच्या, तर असे जे काय कोट्याळ लोक आहेत ना, त्यांना त्याच्याशिवाय करमत नाही. तो त्यांचा अगदी सोपा आणि बिनभांडवली धंदा असतो. महाराज म्हणतात, त्या लोकांनी मला झळलं खूप, पण नंतर मी साधक असं माझी साधना वाढत गेल्यानंतर मला त्याच्याबद्दल सुद्धा दुःख वाटत नव्हतं. निंदे कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही. अभंग संपलेला आहे, भावार्थ संपलेला आहे. लक्षात घ्या किती महत्त्वाचा अभंग आहे आणि ती परमोच्च स्थिती सर्वांना प्राप्त व्हावी की जी तुकाराम महाराजांना झाली होती.
अशा प्रकारच्या स्थितीवर आपणही जावं. भगवत कृपा होईल तर ते पण होऊ शकतं, पण ही स्थिती प्राप्त होऊ शकते तेवढी साधना आपल्याजवळ असावी लागते आणि ती आपण करावी. आपण त्याचे पायिक आहोत, त्या मार्गाने चालत आहोत. पांडुरंगाला आपण प्रार्थना करूया, संतांची कृपा होऊ दे बाबा आणि आम्हाला ती स्थिती प्राप्त होऊ दे, तो आनंद मिळू दे. हा या व्हिडिओचा भावार्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. महत्त्वाची गोष्ट आहे. आज आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संत वाङ्मयाचे अभ्यासक, गाढे अभ्यासक, कीर्तनकार, संगीतामधलं सर्व ज्ञान असणारे, ज्यांना कंठमाधुर्य भगवंताने दिलं आणि ज्यांच्या संगीत ऐकलं की श्रोत्यांच्या मनावर मोहणी पडायची आणि संत वाङ्मयाचे उपासक तर होतेच, पण त्यांची परंपरा प्रगाढ असणारी समर्थपणे ते चालवित होते आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. अगदी त्या वारकरी संप्रदायाला फार पुढे ऊर्जित अवस्था आणण्याचा त्यांचा एक मोठा मोलाचा वाटा होता. असे महान हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर काल आपल्यातून गेले, वैकुंठवासी झाले. सगळं महाराष्ट्र आज त्यांच्या अंत्ययात्रेसाठी जमलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी असे असणारे जे महान कीर्तनकार, त्यांचा माझा सहवास पुण्यामध्ये 1 नंबरचा सप्ताह दारूवाल्या पुलावर होत असायचा, देवजीबाबा मंदिरामध्ये. तो रस्तासुद्धा बंद करावा लागायचा, म्हणजे खालचा हॉल तर भरायचाच आतला, पण इतकं त्यांचं कीर्तन 2 दिवस त्यांचे कीर्तनाचे असायचे. त्यात माझंही एक कीर्तन असायचं आणि सातारकर बाबांचा तिथे आमचा नेहमी दरवर्षी तो योग यायचा. नंतर मग ते पुढे पुढे वाढत गेले. कैवल्याचा पुतळा टी व्हीवर लागला आणि तोही खूप त्यांचा गाजला. माझं हे कैवल्याचं पुतळा हे पुस्तक मी मग प्रकाशित केलं आणि नंतर मग सदानंद गुरुजी 2 कीर्तनं असायचे आणि सतत 30-40 वर्ष माझं मात्र कीर्तन असायचंच. ही माणसं पुढे सरकली, महत्त्व प्राप्त झालं. असे कीर्तनाचा सहवास म्हणून तिथे त्यांचा आमचा योग यायचा. आणि संगीताच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर जेव्हा अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन भरवायचं आम्ही ठरवलं, ते पंडित यादवराज फड त्यांनी ती संकल्पना मांडली माझ्यापुढे आणि मग आम्ही पहिलं वारकरी संगीत संमेलन पुण्यामध्ये शनिवार वाड्याच्या पटांगणात मोठं आयोजन केलं आणि दुसरं संगीत संमेलन पंढरपूरला तनपुरे महाराजांच्या मठामध्ये आयोजित केलं. त्याचा अध्यक्ष मी होतो आणि त्या 3 दिवसीय संगीत संमेलनामध्ये दुसऱ्या दिवशी बाबा महाराजांची प्रकट मुलाखत आम्ही ठेवलेली होती. इतकी रंगली ती, संगीताचे सगळे पैलू वारकरी संगीताचे उलगडून दाखवले, गाऊन दाखवले त्यांनी. आणि त्यांची जी प्रकट मुलाखत घेतली होती ते वाना उत्पात म्हणून त्यांचे जे परममित्र होते त्यांचं आम्ही नियोजन केलं होतं. ती संगीत संमेलन, त्याची मुलाखत अजूनही माझ्या कानामध्ये गुणगुणते. तिथे 1 तासभर, म्हणजे माझ्याच अध्यक्ष असल्यामुळे मला थांबावंच लागलं. तर संगीतामधले जे पैलू आहेत ते तिथे मला त्यांचे ऐकायला मिळाले. योग आला, म्हणजे संगीतामध्ये परिपूर्ण असणारे, ज्ञानामध्ये परिपूर्ण असणारे, वाणीत अगदी सरस्वती त्यांना प्रसन्न होती का काय, असं त्यांची मांडण्याची जी पद्धत होती, सादरीकरण होतं, तर ते या सगळ्या गुणांनी संपन्न असणारे असे एक महान वारकरी संप्रदायातले कीर्तनकार आपल्यातून गेले. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हा व्हिडिओचा भाग संपवतो. रामकृष्ण हरी.